आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मोठ्या उत्साहात रविवारी सकाळी भवानीपेठ चाटला साडी सेंटर जवळील श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाच्या सांस्कृतिक भवनात संपन्न झाली। ही बैठक माजी नगरसेवक व पक्षातर्फे इच्छुक उमेदवार सिद्धाराम चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या प्रसंगी व्यासपीठावर महादेव चाकोते, संजय चाकोते, सुदीप चाकोते, उदय चाकोते, रमेश राठी, अखलाक मर्चंट, अशोक कलशेट्टी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी माजी आमदार तथा लोकनेते कैलासवासी बाबूराव अण्णा चाकोते यांना अभिवादन करण्यात आले। प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना म्हटले की सोलापूरच्या सर्वांगीण विकासाकरिता गौरवशाली इतिहास असणाऱ्या काँग्रेस पक्षाला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले। येत्या काळामध्ये आपल्याकडे अजून 5 वर्ष टाइम आहे। या 5 वर्षामध्ये आपण परत असं ग्राउंड परत क्लिअर करून घेतला तर 100% परत आपण 10 वर्ष 15 वर्ष आपलं परत काम लागणार नाही। तर हे 5 वर्ष आपण परत वाय गाठला परत वाय काढले की 100% ते लई पुसणार, हे होणार, ते होणार, आपलं काम निघणार, आपण तेव्हा आपल्याला आता 5 रुपये घर जवळ होतं। आता एका 5 वर्षामध्ये आपल्याला टाइम आहे, पण आपलं कामं करून घेऊ। आपल्याला डोंगरेस्तीच्या भागामध्ये पण खूप सुधारणा करायचा आहे। या ठिकाणी लोकांचे कामं आपल्या करायचे आहेत, पण आपल्या ह्या ठिकाणी काँग्रेसला आपण निवडून देऊन ह्या ठिकाणी 100% उत्तरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आणि काँग्रेसचा खूप चांगले दिवस येणार आहेत। काय का असू द्या, कुठलाही विचार न करता आपण आता स्वतः आपला हक्काचा माणूस आपण मिळायचा तरच आपल्याला काम होईल। बैठक स्थळी काँग्रेसचा ध्वज व कार्यकर्त्यांच्या गळ्यातील उपरणे लक्षवेधक ठरले। काँग्रेसच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगतातून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याची ग्वाही दिली। आपल्याकडे कार्यकर्ते भरपूर आहेत काँग्रेसकडे, आपण कुठे पोहोचतो? मध्यंतरी विधानसभेच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलं गेलं, तिथं काँग्रेसच्या लोकांना कुठं मत दिली नाही। काँग्रेस कार्यकर्ते दबून बसलेले, त्यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, तिथं त्यांना पोहोचलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्या पाठीमागे आहे। और कांग्रेस पक्ष से ताकत आने से और महानगर पालिका मध्ये अपना काँग्रेसचा झेंडा फडकवायचा असेल तर सगळेजण एकत्रित ऍक्टिव्ह व्हा और काँग्रेस पक्षाचं चिन्ह कुठलं आहे ते चिन्हावर जाऊन पटल दाखवायचं काम करायचं आहे। आज जो 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींनी काही पण योजना आणत असताना जनतेच्या समोर और जनतेला येण्यामध्ये काम करायचं काम चालू आहे। आता जनता हुशार झालेली आहे। आपको मालूम नहीं है कि मार्केटयार्ड बनने के बाद मोहम्मद अनीफ कल्याणी और बाबूराव चाकोते ये जो दोस्त थे मार्केट यार्ड में बसाने के लिए दलाल लोगों को, अच्छे लोगों को इतने गाले दिए, 100 गाले दिए और 100-150 जो है ना इतर समाज को दिए। आज जो है वो बागवान समाज के पास साइकिल थी, साइकिल पर उधारी उठाते थे, आज एम्बेसडर कार में फिर रहे। या बैठकीत सर्वांनी प्रभागात परिवर्तन करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे दिसून आले। अशोक कलशेट्टी यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसच्या अंतर्गत वादावर तोफ डागत नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी पालिका निवडणुकीत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले। आज आमच्यामध्ये काही चर्चा आहे की अनेक लोक काँग्रेस सोडून चाललेले आहेत, काँग्रेस सोडून कोणी गेलेले नाही। काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते लोकनेते बाबूराव अण्णा चाकोते पासे होते, ते आजही काँग्रेसचे निगडीत आहेत आणि काँग्रेसचे बरोबर आहेत। जे गेलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत, त्यांना काहीतरी आमिष दाखवून काँग्रेस सोडून त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलेले आहे। त्या लोकांना ते जाणारच होते कधी ना कधी तरी, ते कधी काँग्रेसचे नव्हते आणि निष्ठावंत नव्हते, याचा विचार आपण करणं सुद्धा चुकीचं आहे। अध्यक्षांनी बैठक लावावं, सगळ्यांना बोलून द्यावं की बाबा काय केलं पाहिजे, कुठं कमी पडतो आपण, काय केलं पाहिजे, हे शहर अध्यक्षांनी आजपर्यंत कधी विचारलेलं नाहीये माझ्यावर। काँग्रेसचे कार्यकर्ते कुठंच कमी पडत नाही, शहर उत्तरमध्ये कार्यकर्त्याची कधीच कमी नाही आहे, परंतु आपले
अनेक नेत्यामध्ये जर भरगळ झटकून आपल्या नेते मंडळीने जर कामाला लागलं तर आपण हे एकच प्रभाग नाहीये तर प्रत्येक प्रभागमध्ये आपण नगरसेवक निवडून आणू शकतो. अशा पद्धतीची कार्यकर्ते आणि धमक आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कृपा करून इथं जबाबदारी लोक आहे म्हणून मी सांगतोय. आणि तुम्ही डोक्यात काढू नका, शिदारा म्हणा. 100% तुम्ही लोकांपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला लोक मतदान दिल्याशिवाय राहणार नाहीये. आपल्याकडे कार्यकर्त्यांची कमी नाहीये. पालिकेची निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. सोलापूरच्या विकासाकरिता कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसला खंबीरपणे साथ द्या. आपल्या सर्वांच्या सहकार्यातूनच सर्वाधिक मतांनी पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावू असा विश्वास सुदीप चाकोते, सिद्धाराम चाकोते, महादेव चाकोते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केला. आमच्या चाकोते घरात सगळे लोक या ठिकाणी आहेत, त्याबद्दल कोण शंका घ्यायचं कारण नाही आहे. आता तिथे कोणी जर बोलले शिंदेसाहेब आपण बोललात आपल्या घरावरती दगडफेक झाली होती त्यावेळेला कोणी आलं नाही आहे, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आता या वेळेला तसे काय प्रकार होऊ देणार नाही. त्याचे आम्ही आपण कुठला कार्यक्रम करायचा नाही, त्याने आणलं तर आपण सोडायचं नाही, काय झालं तर आम्ही बोलू. जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू. कुठलीही काळजी करायची नाही. आम्ही तन मन धनासहित आपल्याबरोबर आहोत. कुठलीही डोक्यात शंका आणू नका. आता राहिलेले 3 आपल्याला आता कॅन्डिडेट निवडून घ्यायचे, ते निवडून द्या, आपल्याला बघूया. ज्या लोकांनी आता इथं उपस्थित आहेत कुणाचाही दिशाभूल न होता आपण भक्कमपणे 15 जानेवारीला मतदान होणार आहे. वेळ खूप कमी आहे. 2-3 आठवड्यामध्ये हे पूर्ण प्रोग्राम सगळं डिक्लेअर झालेलं आहे. तर सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या एक 20 दिवस आपण आम्हाला द्यावं, जेणेकरून आपलं नगरसेवकचं पद व्यवस्थित सर्वात जास्त लीडने आपण या भागात आणायचा प्रयत्न करू. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, संविधान वाचवण्याची लढाई आहे. उदयने आता सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. खास करून जे आधी आम्ही ऐकत होतो की जोडवाई पेठ सोलापूरचं राजकारण ठरवत होतं, जेव्हा माडेकर कट्टा असतील किंवा दृष्टिवान शेटजी होते, ते दिवस आपल्याला पुन्हा आणण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि निश्चितच मी एक चाकोते परिवारातला म्हणून मी सांगतो, आम्ही सगळे चाकोते थोडं काका असतील, उदय, मी थोडं ते काय अँगल जास्त आहे, पण ती पचवण्याची ताकद कुणाकडे आहे तर ती सिद्धूबाकडे आहे. म्हणजे आम्ही लगेच फार पडू नये, पण काकांचं पोट एवढं मोठं आहे की सगळ्यांचं ऐकून घेतात त्यांनी आणि बरोबर त्याचं सोल्युशन म्हणा. अख्खं दहीटने आज जरी तुम्ही गेलं दहीटने शेळकीमध्ये कोण केलं तर ते सिद्धाराम अण्णांनी केलं म्हणून सांगतो. सगळेजण आपण एकत्र आलो तर 4च्या 4 सीट आपले निवडून येतील आणि पुण्याचे गत वैभव आम्ही लहान असताना चाकोतेचं होतं ते पुन्हा येईल आणि याच्यात काही शंका नाही. सदर बैठकीस प्रभाग 3 मधील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.